कधी विकर्मालाही कर्म म्हणतो. त्याचा आपल्याला एवढा सामान्य नाही येते, याचं विवेचन म्हणजे विभागन करणं आहे का नाही. त्याचा गुंताळा उगवल्या जात नाही. कुणाला? सामान्य जीवाला, संसारिकाला, सतत संसार करणाराला नाही नाही, सज्ञाना स्मृतिकाराशी. माऊली ज्ञानोबरांनी इथं सज्ञाना स्मृतिकार शब्द वापरलाय. माऊली ज्ञानोबरांनी याला शब्द काय वापरला? ज्ञानेश्वरी शब्द याला कर्म. कर्म आणि अकर्म हे बुद्धिमानाला गुंताळा उगवल्या जात नाही. त्याच्याकरता ज्ञानोबरांनी शब्द काय वापरला? विचक्षणो. हे विचारिता विचक्षणो गुंफोनी फेले आहे का नाही. कर्म मनिपेते कवन अकर्मा काय लक्षण. हे विचारिता विचक्षण गुंफोनी कर्म काय आणि अकर्म काय याचा निवाडा करत असताना विचक्षण. विचक्षण म्हणजे शास्त्राला जाणणारे शास्त्रज्ञ अशा प्रकारचे जे आहेत ते सुद्धा स्मृतिकार. इथं तर नाथ महाराज म्हणतात स्मृती नावाचा ग्रंथ ज्यांनी निर्माण केला ते स्मृती करणारे. अशा प्रकारे सज्ञानी जे स्वयंप्रती सृष्टिकारी तेही उरले कर्मा विभागावरी. ज्यांनी स्वतः प्रति सृष्टी निर्माण केली असे विश्वामित्र. या विश्वामित्रासारखे ऋषी सुद्धा इथं काय झाले? भुलले. कर्माचं विभागन करत असताना जे समुद्र घोटीतील चुळे करी तेही कर्मसागरी बुडाले. घटात काय केला ज्यांनी? समुद्र प्याला. अगस्तीना घटात समुद्र प्याला. समुद्र घटात प्याला पण कर्मरूपी समुद्राचा निवड करत असताना भूतकाळी बुडाले. कर्म काय आणि म्हणून कर्म आणि अकर्म काय याचा विचार. येची कर्म विवंचनेसाठी ऋषी महर्षीची या कोटी मताभिमाने झाले हेमपुटीन त्याशी शेवटी नुगवेची. या कर्माचा विचार करत असताना निवाड करत असताना ऋषी महर्षी बरी एक दोन नाही कोट्यावधी ऋषी आणि महर्षी एका जागी आले. फार मुलंगवे सामर्थ्य एका जागी आले महाराज. कोट्यावधी ऋषी महर्षी आणि त्याचा निवाडा चालू केला. पण मताभिमानी झाले. त्याचे मला आपापल्या मताचा अभिमान नाही. मी म्हणतो हेच करत, तो म्हणतो मी म्हणतो तेच करत. ते कर्माचा निवाडा गेला बाजूला त्याचेच भांडणं लागली. अशा प्रकारे ज्ञानोबा महाराजांनी 13व्या अध्यायात असंच वर्णन केलंय की हे जे सगळे ऋषी एकत्र आले आणि नुसते काय करायला लागले? भांडणं असे वाद घालायला लागले. त्याशी शेवटी आणि मग शेवटी तिथेही काही निवाडा त्यांच्याकडून झालेला नाही, गुंताळा उगवला नाही. कर्म विभागा जाणार स्वयंनुगवेची चतुरा नाना इतराची कोण करणार कर्म विवंचना झाले तिकडे कर्म दुसऱ्याचा सोडा. या कर्म आणि अकर्म काय याचा निवाडा करत असताना चतुरा नाना उगवायची. चार डोक्याच्या जमलं नाही ते एका डोक्याच्या गाभारा माहिती. चार डोक्याचा ब्रह्मदेव जो साक्षात भगवंताचा मुलगा आहे आणि साक्षात शिष्य कोणाचा आहे? शिष्य कोणाचा आहे? ब्रह्मदेव. मला भगवान विष्णूचा शिष्य म्हणजे मुलगा हे आहे आणि पुन्हा काय? शिष्य. आता भगवान विष्णूच्या शिष्याला जमलं नाही तर मग आता आपण तर पहिले शिष्य आपण तर सोडून द्या. आता जिथं ब्रह्मदेव आहे का नाही त्याशी मर्त्यान नाही. इतराची कोण गणना दुसऱ्याची काय गणित लावावं? कर्माचं विभाग करण्यात कर्म वेद मूलदान वेदो सोय नारायण वेदवाद विवंचन करिता मोनश्रुती शास्त्रा वेद कर्म वेद मूलदान. कर्म हे वेदाचं ही काय आहे? मूळ आहे. आणि वेद म्हणजे सामान्य नाही महाराज. वेद स्वय नारायण. वेद म्हणजे स्वतः कोण आहे? भगवान नारायण आहे. वेद दुसरं कोणी नाही महाराज. चालती मोलती भगवंताची मूर्ती म्हणजे कोण आहे? वेद आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात वेदशास्त्र नाही श्रुती ज्या प्रमाण तयाचे वदन नाव लोका. त्याला वेद प्रमाण नाही, शास्त्र प्रमाण नाही, स्मृती ग्रंथ प्रमाण नाही, गाथा ज्ञानेश्वरी भागवत प्रमाण नाही. तयाचे वदन नाव लोका. त्याचं तोंड पाहू नका आहे का नाही. त्याचं तोंड पाहू नका तुकोबाराय म्हणतात आहे का नाही. काही माणसं म्हणजे आम्हाला खाते फाद्याचं सांगू नका. अर्पण पुढे येऊ नको असं म्हणावं आपण. खाते फाद्याचं सांगू नका म्हणजे मग कशाचं सांगू म्हणतात लोक. म्हणतात ना आपल्याला तुमचं पुराण बंद करा बरं. तुम्ही आपले पुराण बंद केलं तर आपण त्याचं काय ऐकायचं? बरोबर आहे का? काय ऐकावं? तशी शेवटी नोगवेची. महाराज आपल्याला अभिमान आपल्याला कमी पडतो. आपण तिथं आपली हिंमत कमी पडते म्हणणे तर याचा धरेना अभिमान करीन आपुले जतन. महाराज एका माणसं मुलं जवळचा होता. पत्रिका दिली लागण्याची मूळ पत्रिका दिली. इतका आग्रह त्याचा फोन आणि पहिल्यापासून तो बाबा तुम्ही आलेच पाहिजे. तुमचा
तुमचा आशीर्वाद टाकला मणिपत्री घेऊ बाबा तुम्ही आलेच पाहिजे आणि म्हणून त्याशी कीर्तन मी गेलो कीर्तनाला गेलोच नाही लागणार मग आणि मग नंतर भेटलो मग लगेच मरतो असा पहिल्यांदा मग तो बोलच ना बराच टाईम मी लक्षात आलं एक आता याचं कुठं बिघडले नंतर नाहीला जाऊन बोलला म्हणे असं असतं का तुम्ही म्हणलं बघ मला कीर्तन होतं म्हणून मग कीर्तन एक दिवस काय होत म्हणून तू जर काही कीर्तनाला चालू म्हणलं असतं तू आला असता लगन सोडून कसं येऊ म्हणलं मग कीर्तन सोडून कसं येऊ लागणार तुला जेवढं लगन महत्वाचं तेवढं आम्हाला काय महत्वाचं आहे कीर्तन महत्वाचं आहे की तू जर लग्न सोडून कीर्तनाला येऊ शकत नाही तर आम्ही कीर्तन सोडून लग्नाला येऊ शकत नाही हे का नाही अशा प्रकारचे मला कर्मा म्हणून वेद स्वयंचतुरानं आपलं नारायण वेद काय स्वतः भगवंताची मूर्ती आहे वेदवाद विवंचन करिता म्हणून कर्माला वेदाचा जो सिद्धांत आहे का नाही त्याचे विवेचना करत असताना श्रुतीशास्त्र मौन झाले वेदाचा निवाडा करत असताना आणि कर्म कुठं सांगितलंय सगळं वेदातच सांगितलं आहे का नाही तिथं सांगतात कर्म अकर्म विकर्म जाण एकची परी त्रिविध भिन्न तेही विभाग विवंचन सावधान अवधारी कर्म अकर्म आणि विकर्म हे एकाच कर्माचे 3 विभाग झाले कर्म म्हणजे क्रिया अकर्मनात ही क्रिया विकर्मनात ही क्रिया आणि कर्मात ही काय आहे क्रिया आहे पण त्यात पण बदल का फरक कसे झाले तर ते आहे का ते सांगता येईल श्वेत मृत्यू मधु त्रिवेद भेदे एक साकर देवी एकची त्रिप्रकरण कर्म ठरणार मानिती कर्म श्वेत मृदू आणि मधुर आहे का नाही श्वेत म्हणजे पांढरं मृदू म्हणजे नरम आणि मधुर म्हणजे गोड आहे का नाही हे तिन्ही प्रकारचे भेद एका साखरेचे झाले ठीक आहे नाही साखर काही ढवळी म्हणली म्हणजे काही कलर पाहिला काही न चव पाहिली आणि काही न तिचा स्पर्श पाहिला आता स्पर्श पाहिला काय साखर मृदू आहे का कठीण आहे साखर कठीण आहे मृदू कसं म्हटलं तर त्याचा जर मृदू शब्दाचा अर्थ आता इथं नाथमार्गाने मृदू लिहिलंय तर त्याचा अर्थ असा घेता येईल की फेकून मारली तर माणसाला लागत नाही म्हणून तिला काय म्हणता येतं मृदू म्हणता येतं लागते का दगडासारखी फेकून मारली तर तिला मृदू म्हणा आहे का नाही पण मग काही न म्हणले साखरला येणार लागतच नाही त्यानं स्पर्श पाहिला पांढरे पटके त्यानं रंग पाहिला म्हणजे एकच कर्म पण ते कर्म तेच पण करणाराचे 3 प्रकार म्हणून त्या कर्मात काय झाले प्रकार झाले असं भिन्न करिता मधुरता ती माझी मृदू घेतता श्वेतता श्वेतताची भिन्न करिता मृदू मधुरता ती माझी भिन्न करिता मधुरता तिची गोडी जर बाजूला काढली तर ती माझी मृदू श्वेतता त्याचे 2च गुण राहतात मृदू आणि पांढरेपणा आहे का नाही त्याचा पांढरा रंग जर बाजूला केला तर मग काय राहतं मृदू आणि मधुरता गोडी आणि मृदूपणा हेच राहतं एखाद्याने जर पाक केला आणि पाक करून जर त्यात लाल कलर टाकला तर गेला पांढरेपणा आता पांढरी म्हणता येईल का साखर साखरच येते पण तिला पांढरी म्हणता येणार नाही येवे भिन्न करिता कर्म कर्मा सर्वांगी अकर्म कर्म अकर्म माझे विकर्म निर्वय परम सौभाग्य येवे भिन्न करिता कर्म तसं कर्मच जर वेगळ्या बाजूने केलं तर कर्मामध्येच अकर्म होतं भिन्न वेगळ्या बाजूने त्याचा विस्तार करतील पुढे शास्त्राला सोडून जर कर्म केलं तर ते कर्मच काय होतं अकर्म होतं पुन्हा वेगळ्या बाजूने केलं तर विकर्म होतं आहे का नाही कर्म तर करावंच लागतं आहे का नाही ज्ञानोबराय सांगतात ज्ञानोबराय नेचर कोणच्या दृष्टांत दिले ज्ञानोबराय म्हणतात काशी आकाशी दोरिया दाटणे एक धनंजया परी तेचे घेपे विसावया आपल्याला जे परत आहे का नाही तेच वजन एका 5 किलो पिठाच्या भाकरी करून घेतल्या प्रवासात आणि एक मला भाकरी करा मुगे चुरान कुटाने करा 5 किलोचे दगड बांधून घेतली वज दोघांना सारखंच झालं यानं 5 किलोच्या भाकरीचं वज आणि त्या 5 किलोच्या दगडाचं 12 वाजले दोघांना भुका लागल्या झाडाखाली बसले याने भाकरी सोडल्यानं दंका सुरू केला होता तो काय दगड खाईल का आता 20व्या मिळी जी ते घ्यावं माणसानं कर्म तर करावं लागतं आहे का नाही गायीचं दृष्टांत दिलेला आहे तिथं की वांज गाय तरी चारावंच लागते आणि दूध देणारी गाय तरी चारावीच लागते पण ज्यानं वांज गाय चारून आणि त्याला संध्याकाळी काय तांबे घेऊन बसल्या खाली आणि ज्यानं दूध देणारी व्यालेली गाय चारली त्याला संध्याकाळी काय मिळेल दूध तरी मिळेल
येथे काही शिदूतच आहे बरोबर आहे सुद्धा म्हणतात आहे का नाही. पुन्हा स्त्रीचं उदाहरण दिलंय आहे का नाही. परत घर निघाल्यावर जर मारच खावा लागतो आपल्या सोबतीकडूनही मार खावा लागेल पण सोबतीचा मार खाल्ल्यावर काय होईल धर्म पाळले म्हणजे सांडी का सांडावं अशा अनेक दृष्टांत ज्ञानोबरायांनी तिथे दिलेले आहेत. तर मग कर्म तेच सोबत सांगतो आपल्या भाषेत कर्म दुसऱ्याची निंदा करत राहिली तर आपलं बोलण्याचे श्रम होतात का नाही. 2 तास आपण निंदा केली 2 तासात टाइम गेला बोलण्याचे श्रम झाले आहे का नाही. तेवढं बसावं लागलं आणि 2 तास एकानं राम राम केलं. बोलण्याचे श्रम त्यालाही झाले बसाव त्यालाही लागलं टाइम त्याचाही गेला आणि याचाही गेला. पण यानं नरकाची सामग्री जोडली गेली त्याचं झालं विकर्म आणि याचं झालं सत्कर्म. कर्म तेच कर्माला कष्ट तेच करावं लागलं पण एकाचा टाइम फुकट गेला. फुकट नाही गेला फुकट गेला असता तर बरा झाला असता. फुकट नाही गेला. त्या दिवशी तर राजेंद्रदास महाराजांनी सांगितलं तुम्हाला जर नाही भजनात मन लागलं भजनात जर मन नाही लागलं तर काय करा एक गोदड्या अंगावर घ्या खुशाल झोपा 2 तास 2 तास नाही दिवसभर झोपा कर बंद करून. पण कोणाची चेष्टा निंदा करू नका कारण झोपल्यानं महाराज वेळ जाईल फुकट पण पाप नाही होणार. पाप होणार नाही पण आहे का नाही. शिकी तुझे तोंड तुझं वैरी रया ज्ञानोबा म्हणतात आहे का नाही. म्हणून 2 अक्षर काय कर या पहिली नामाची मांडुनी संसार जवळूनी सांड 2 राम 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 नाम आहे का नाही. मग 50 अक्षर चालू शकत तेच अक्षर आहे. रामात तेच येतं आहे विठ्ठल म्हणण्यात तेच अक्षर येतं. निंदा करण्यात वी येतं ठ येतं ल बी येतं र बी येतं म येतं क्र येतं स्न येतं आहे का नाही. सगळंच येतं ना ते अक्षर तेच येत ना फक्त एकानं तिकडं म्हणलं गुंतवले इकडं अशा प्रकारचे भिन्न मुख्य मुळे जे कार्यपदाने तेवी भिन्न करिता कर्म कर्मा सर्वांगी अकर्म 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 माझे कर्म निर्वेश परम सौभाग्य नाही का नाही. मुख्य मुळे जे कार्यपजे कर्मायशे ते म्हणजे विहिता विहित क्रिया जे विकर्म म्हणजे ते नाव आहे का नाही. मुख्य मुळी जे का निपजे कर्म ऐसे त्या ते म्हणजे. आता मुळात कर्मच कशाला म्हणावं तर कर्म सांगताय मुख्यतः मुळामध्ये जे निर्माण झालं क्रिया तिला काय म्हणतात कर्म. ती विकर्मही नव्हती अकर्मही नव्हती कुकर्मही नव्हती क्रियाच होती ती आणि त्या क्रियेला काय म्हणतात कर्म अशा प्रकारचं म्हणतात. मुख्य जे निर्माण होते तिला कर्म असं म्हणतात. पण मग एखाद्याने विहित केली एखाद्याने अविहित क्रिया केली विहित केली ते कर्म झालं अविहित केली विकर्म झालं. विकर्म म्हणजे ते नाव कर्मा कर्मा योगे चळे ऐसे विकर्मी जैसे बिवळे त्यास निष्कर्मता आकळे गुरुकृपा बळे तत्काळ. आणि कर्म काय अकर्म काय असं ज्याच्या बुद्धीला कळालं ऐसे विकर्मी जैसे बिवळे त्यास निष्कर्मता आकळे. विहित क्रिया केली नव्हे तयाची खून पाळली. खून विहित क्रिया आम्ही केली नाही त्याची काय केली खून म्हणजे लक्षण त्याने जे कर्माचे लक्षण सांगितले ते लक्षण आम्ही काय केले पाळले करीत होतो तुझे नाम अशा प्रकारचे. आपल्या मनानं करणं म्हणजे कर्म विकर्म अकर्म नाही त्याला पुरावा कोणाचा लागतो शास्त्र म्हणले तस्मा शास्त्रम प्रमाणंते कार्या कार्य व्यवस्थितो व्यवस्थितो कार्य अकार्य कार्य अकार्य कार्य म्हणजे कर्म अकार्य म्हणजे विकर्म अकर्म अशा प्रकारचे. त्याला प्रमाण हुडकून लागतं शास्त्र. कधी कधी काय असतं मला आपल्या मान्यता असतात आणि मान्यता शास्त्रालाही मानायला तयार होत नाही. आपल्या मान्यता एवढ्या दृढ असतात. पण माणसाचा अज्ञान घालवणं सोपं आहे पण मान्यता घालवणं काय आणि आपल्या काही मान्यता दृढ झालेल्या आहेत आणि त्या शास्त्रही घालवायला मग हातबल होतं आहे का नाही अशा प्रकारचं होतं. गौराई म्हणतात पुण्य करिता होय पाप दूध पादुनी पोशिला साप करोनी आघोर जप दुःख विकत घेतले. कर्मच केलंय ना ते पण कर्म काय झालं अकर्म झालं आहे का नाही. करायला आपल्या मान्यतेनं आपण पुण्य करायला गेलो पण मग शास्त्राच्या मान्यतेनं ते काय झालं नियमानं पाप झालं अशा प्रकारचं. कर्मावरील कर्म विशेष वाढे विकर्म त्या ते म्हणणे घडे जेथे कर्म रिगुण शक्य पुढे ना अकर्म चोखडे या नाव. आता विकर्म काय ना अकर्म काय याची व्याख्यानात महाराज करतात. एका कर्मापासून
दुसरं कर्म निर्माण होत असेल, कर्मानं कर्माची वाढ होत जात असेल तर त्याला विकर्म म्हणावं. कर्मानं कर्माची वाढ होणं म्हणजे आहे का नाही, कर्मानं कर्माची वाढ. तर मला संसारामध्ये एक काम केलं की आपल्याला वाटतं एवढं झालं की संपलं, पण त्या कामाला दुसरं काम काय असतं, पुढे उभे दुसरं जोडत असतं. असं म्हणतात ना, आधी एकदा का पोराचं लग्न झालं नाही झालं की आपल्या मागची कटकट गेली, लगेच 6 महिन्यात लेकरू होत नाही म्हणून दवाखाने बांध लागते. म्हणजे कर्माला कर्म काय जोडण्याचे, कर्माला कर्म काय जोडण्याचे, असं आहे सारखं चालूच राहतं. हे जन्म गेले तरी ते कर्म सुटत नाही. असं जे तयार होतं त्याला विकर्म म्हणावं. आणि एक कर्म केल्यानंतर पुन्हा कर्म शिल्लक राहत नाही त्याला सत्कर्म म्हणावं. सत्कर्म म्हणावं. याच्यावर ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. म्हणजे दृष्टांत वेगळ्या अर्थाने तो, पण तो इथं उपयोगी आहे का नाही. घर किती मजली बांधलं तरी वरचे ते हे काय दिलेचे काय हे कशा ठेवले हो, एक आपण टाकून बरं दिसत नाही. नाही पुन्हा मधला टाकायचं असलं तर आपण नाही, पण आपले पोरं टाकतील. चाल 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 सोडलेलीच त्याला. पुन्हा काठी यायला सुरुवातच झाली ती ही पडली की दुसरी यायला काय होते सुरुवात. खरं आहे असंच आहे का नाही. आणि मंदिराचा कळस झाला, कळसापर होते काही आता काम उरले नाही. कळस झाला म्हणतो ते कळस झाला मग काम झाला. आता साल ठेवली कळसावर पुन्हा. म्हणजे जिथं कर्माचा शेवट झाला ते कर्म, आणि जिथं कर्माला कर्म बटलबट काय झाली लागतच गेली, अशा प्रकारे तिला विकर्म म्हणावं. कर्म कर्मायोगे चळे ऐशे विकर्म ऐशी कर्म विवंचनाटक. हा प्रश्न केला तै तू बालक, याची लागे गा राया देखन संकादिक न सांगितलीची. कर्मावरी कर्म विशेष वाढे झालं काय. कर्म रे गावाया शिकेना पुढे अकर्म चोखडे या नाव, याला शुद्ध अकर्म असं म्हणावं. कर्मानं आता ते पुढे त्याचा विस्तार करतील की कर्म करून कर्म पुढे कसं खंडित करता येतं, कर्माने कर्म कसं खंडित करता येतं, अशा प्रकारे ऐशी कर्म विवंचनाटक. हा प्रश्न केला तै तू बाळक, याची लागी का राया देखन संकादिक न सांगितल्याची. हे कर्मा आणि कर्माचा प्रश्न संकादिकाला तू केला होता राजा, पण त्यावेळेस तू लहान असल्यामुळे संकादिकाने तुम्हाला सांगितला नाही. कर्मा कर्म विवंचना अधिकारी विन कोणा सांगो नये नृपनंदन कर्म संज्ञान आतुर्बोधे अति दुर्बोधे. कर्म काय अकर्म काय ज्याचा अधिकार नाही त्याला ते सांगू नये. सांगू नये, सांगू नये म्हणजे सांगू नये. अधिकारा वाचून महाराज तुकोबाराय म्हणतात नामाचे 10 अपराध सांगितले. नाम जर 10 अपराध असतील तर नाम घेऊनही त्याचा फायदा होत नाही. 10 अपराध. त्यात पहिला अपराध ही निंदा, संताचीच नाही कोणाची असो निंदा. दुसरा अपराध श्लोकाचे. दुसरा अपराध भगवान शंकर आणि भगवान विष्णू मध्ये यांच्यामध्ये काय मानणं, भेद मानणं आहे का नाही, अशा प्रकारचे अपराध आहे. त्यातला शेवटचा अपराध आहे की अश्रद्धवानाला नामाचं महत्व सांगणं. ज्याची श्रद्धा नाही नामावर, आपण सांगायला ते तोंड वाकडं करायला, त्याला नामाचं महत्व सांगणं हा नामापराध आहे. 10 नामापराधापैकी हा काय नाम अपराध आहे. आणि तो नाम अपराध जर करून आपण केलं, गीतेचं सुद्धा सांगितलं शेवटी महाराज ज्ञानेश्वरी मध्ये भगवंतानं गीतेमध्ये की ज्याचा अधिकार नाही त्याला काय करू नको. तुला शास्त्र मिळाले पण याचं काय कर, संप्रदाय सांभाळ. हे जर सांभाळला नाही तर कसं होईल तुझं, त्या याच्यासारखं होईल त्या नवस राजासारखं. नवस स्वर्गाधिपती झाला परी राहते भांबावाला, शेकी भुजंगत्व पावला नेणं शिकाय. तुला कळत नाही का, अरे त्याला ते तिथलं पद सांभाळ. तसं गीताशास्त्र तुला आता हे भाग्यानं लाभलंय तर ज्याचा अधिकार नाही त्याला काय करू नको, सांगू नको. का नाही, अशा प्रकारे त्यात अधिकार कोणाकोणाचा आहे त्याचं सगळं वर्णन ठेवायचं शेवटी आलेलं आहे. अधिकार तसा करू उपदेश आहे का, ज्याला अधिकारच नाही त्याला काय करू सांगू दे म्हणतात. कर्मसज्ञान मी राऊत बाबांनी विचारलो गीता ज्ञानेश्वरी त्यावेळेस कोण केला म्हणजे बाबा असं चिंतन होता येऊ वेळी नागपूर ज्ञानेश्वरी सांगतो, प्रवचन सांगतो वगैरे वगैरे. आणि मग इथं असं लिहिलेलं महाराज आन अधिकाऱ्याला जर सांगितलं तर तुला दोष लागेल. तर त्यांनी सांगितलं त्याचा अर्थ असा आहे की एखाद्याला तुम्ही म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी सांगायला, प्रवचन सांगायला, कुठेही सांगायला ठीक आहे,
पण तुम्ही घरी जाऊन माहिती का, हो ऐका, हो मी सांगायलो ऐका, मी एका गोष्टीने करावा उपदेश. आणि त्यांनी सांगितलं याच्यात एक फायदा आहे दुसरा काय, ज्यावेळेस आपण प्रवचन हे ते सांगायला मांडलं त्यावेळेला ते बिचारे अधिकारी आहे म्हणूनच तिथे आले ना. त्यांची श्रद्धा आहे, त्यांना आवड आहे, जरी कळो न कळो पण श्रद्धा आवड आहे ना, आहे का नाही. आणि अश्रद्धाना पुरुषा, अश्रद्धवानाला सांगू नको, बरोबर आहे का नाही. आणि श्रद्धा आहे तेव्हा चालेल ना, ज्याची श्रद्धा नाही ती तिथपर्यंत येतच नाही, म्हणून आपल्याला तो दोष लागण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारचे सांगू नाही म्हणतात त्याला. जेवे रोग जावया निश्चित बापू बाळा विशेष दे तेथे साखर गाली हातात तत्से वनार्थ प्रलोभे. ऐका नाही, दृष्टांत दिलाय सुरुवातीला, त्याचा सिद्धांत पुढे येईल. जेवे रोग जावया निश्चित, मला बापाची इच्छा असते मुलाचा काय जावा, रोग जावा. आणि रोग जावा अशी इच्छा असेल पण ती लेकरू औषध घेत नाही, औषध कडू राहतात म्हणून ऐका नाही, म्हणजे लेकराला बाप काय करतो, साखर देतो, गुळाचा खरा देतो, तुकोबर आहे गुळाचा दृष्ट गुळ गुळ शब्द वापरतो, गुळ देतो. औषध द्यावया चाळविले बाळा दाखवून दृष्टीपुढे, गुळा दृष्टीपुढे दावून बापा लेकरा चाळविले म्हणजे फसवलं. खाय गुळ देतो, गुळ देतो, गुळ देतो. आता जुना दृष्टांत तेव्हा गुळ भेटत नव्हती, आता लोक म्हणजे ढेप दिली तरी नाही देत, जाय आता पैसे देतो का, आता सगळं कशावर आले, तुम्ही पहा बरं लेखाचे बारके लेकराला म्हणून जाय रे दुकानावरून घ्या, नाही आहे मी त्याचे 2 रुपये तुला घे लगेच पळत, म्हणजे सगळं कशावर आलं आता, पैशावर आलं, आहे का नाही. साखर घातली त्याप्रमाणे. आता दृष्टांत देवी वेदाचा परोक्षवाद, सत्यमाने ती बुद्धिमंत, कर्मे छेदवी कर्मवाद, हा वेदानुवाद मुख्य. देवी वेदाचा परोक्ष वाद, सत्य मानिती बुद्धिमंद, बुद्धिमंद वेदाचा परोक्षवाद सत्य मानिती, आहे का नाही. वेदानं काही काही असं महाराज वर्णन केलेलं आहे की बुद्धिमंद लोक वेदाचा अध्ययन जरी केलं तरी त्यांना ती निवड करता न आलेले बुद्धिमंद, आणि त्यांनी काही वेदातला असा भाग निवडला की आकर्मालाच बुद्धिमंतामुळे काय मानलं, कर्म मानलं. अशा प्रकारे आता वेदांत सांगितलं सगळंच ब्रह्म आहे, सर्वम खलविदम ब्रह्म. महाराज असे काही काही बुद्धिमान निघले पत्ता खेळते तर म्हणते हे ब्रह्म नाही का, दारू पेते काही वेदांती आहेत, सांगायची गरज नाही आपल्याला, आहे का नाही. वेदांती आहेत, कुशाल दारू पेते, दारू कोण पेता, दारू ब्रह्म नाही का, अरे मग येड्याला नाही का, म्हणजे त्याची निवड करता आली नाही. आणि मग अर्धावटपणानं ते कर्मालाही काय अकर्मा कर्म मानायला लागले. तैसे ज्ञानी जी होती वेदार्थात होती, मग अपेक्षित ती शुक ती शाश्वत. मग काय केलं त्यांनी, अशा प्रकारे लोहाची वेळी पडली पाहिजे ते तोडावं. मग त्यांनी काय केलं, त्याचं मूळ न जाणता त्याला काय झालं, त्यांची मला त्यांचं कसं झालंय का, लोहाची गडी पडली पाहिजे ते तोडावया, घनू आणला पाहिजे. तो घनूची विकुणी खाजला जयंती यायचे बंधन कधी केला, एखाद्या पायात गेड्या घातल्या, हातात गेड्या घातल्या का समजा पाया लोखंडाच्या, आणि मग मला घन आणला, म्हणजे एका घनातच तुटती म्हणली, घन मोठा आणला. मग त्याला काय केलं, त्याला लागली होती भूक, आणि भूक लागल्यामुळे तो म्हणला आता घन आणायला आपल्यात काय नाही, ताकदच नाही, आणि ताकद नाही मग पैसे नाही, मग काय करा. मग तिथं एक दुसऱ्याचं दुकान होतं, घन चांगला होता, ते म्हणला का घेता का घन, मला घेतो म्हणजे काय म्हणजे 100 रुपयाला. ते बाजूला जाहिरात होती, राईस प्लेट 100 रुपये, फुल जेवण. 160 रुपये आणलं ना, फेरी करून आणले माणसं, 60 रुपयात फुल जेवण. ते मला पुन्हा येऊ नका रे मी. आता हे फिरून आलेले दिवसभर माणसं त्याला कळवणं, हे फेरी करून आलेली आई गे माणसं शेतकरी भात आणला, भात घ्या, आम्ही भात कसाच खात नाही, आम्हाला गाडग्याचा जमत नाही. म्हणजे आता मी नव्हतं तुमच्या संग, पण ही बट लावली होती आपल्या नेहमी माहितीचे ना, आपल्याला त्यांनाही माहितीये त्याचाही काही काही फायदा असेल त्याला, ते दररोज लोक जेव घालणार का माहित नाही का, माहितीचे त्यांना. मग त्याला काय केलं, 100 रुपयात फुल जेवण. आणि मग 100 रुपये आता काय अर्थ नाही, सदाशिव घन इकला आणि पोटभर जेवला. अरे बेडी घन काय रांगला होता, बेडी तोडायला तो इकून जेवला आणि ढेकर द्यावा, ताण नाही. आता ताण नाही का, काय दृष्टांत आहे महाराजांचं जीवन भर लक्षात ठेवायचं काम.
भक्तीचं साधन, कीर्तनाचं साधन, भजनाचं साधन हे संसाराची बेडी तोडणारा घन आहे, घन. आणि तो विकून आपण जर घर बांधलं, पोट भरायलो, तर मग आपल्या बेड्या तुटतील का? त्याच्यासारखं होईल आपलं? तसंच होणार आहे. माऊली सुद्धा म्हणताय करोनी रस सोय नाही, जशी दैशी रांधोनी रस सोय रांधोनी रस सोय निकी करोनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी. मला दुसरा एक दृष्टांत दिला. ज्ञानोबाई म्हणतात दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणून उलंडीला तैसा नाशिती धर्म निपजला हेतुकपणे निपजला धर्म नाशिती. पुण्य तयार झालेलं घालवतात कशाने? हेतू ठेवू, काहीतरी हे ठेवू, आहे का नाही? देवे कर्मे छदावय कर्मबंधन ते कर्म वेचिती विषय पूर्ण त्याचे कदान तुते भवबंधन स्मरण सरेना ते देवी कर्म छेदावे कर्मबंधन. तसं कर्मानच काय करावं? कर्माचं बंधन छेदावं. कारण गेडी लोखंडाची गणाई कशाचा? वेदशास्त्र संपन्न झाला त्यावर पोट भरू लागला. त्याच्यात काय भरायला लागला? मग जो उद्यमी थोर झाला हित्या मुकला निज सुखा. असं मूळ सुखाला तुम्ही नाथ महाराजाचा गाथा वाचा. आपण म्हणतो तुकाराम महाराज बेस बोलले माणसं म्हणतात ना, असं कुठं बोलत इतकं बोलत असते का? माती परीत थोर कथा भाडे घेता वगैरे काही काही बोलले तू आधी एवढं बोला असं म्हणणं एवढं काही नाही असं नाही म्हणतात. हा महाराज नाथ महाराजाच्या गाथेचं पारायणच नाही केलं. नाथ महाराज जितके बोलले शांती ब्रह्म की मग तुकोबरा खरतड असूनच इतके नाही बोलले. एवढी या विषयावर नाथ महाराज गाथ्यात काय झालेले आहे? कीर्तनकार नावाचं एक प्रकरणच आहे त्याच्यात आणि त्याच्यात ते कथाकार म्हणून खूप बोलले त्याच्यात. म्हणून कर्मे छेदावे कर्मबंधन ते कर्म वेचिती विषय पूर्ण. कर्मानं कर्माचं बंधन तोडावं. तेच कर्म कशासाठी खर्च केलं? विषयासाठी. घरी कोण पोट भरल्यासारखं विषयासाठी. त्याचे कदा न तुटे, कदा न तुटे. त्याचं कधीच संसाराचं बंधन तुटणार नाही. जन्म मरण सरेना आणि जन्म मरण त्याचं संपणार नाही. आम्ही स्वर्ग फळा विरक्त म्हणून नाचेरे जो वेदोक्त त्याचे ज्ञान झाले विकृत ना अति अनर्थ पावेतो. आम्ही स्वर्ग फळा विरक्तो. काय माणसं मारा सत्कर्म करा, काहीतरी हे करा. आपल्याला का स्वर्गाला जायचं नाही? आम्ही अरे साधू संतांनी सांगितलं काय ते स्वर्ग भोगते न लगती असार ते असारे न लगती. आम्हाला ते लागत नाही. स्वर्गाला नाही जायचं. वैकुंठाला जावरी काय बा? अरे हे असं म्हणून कर्म सत्कर्म न करणारे हे नास्तिकच येतात. हे कोण येतं? नास्तिकच येतात. महाराज काय मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, आहे का नाही? मोक्ष पद तुच्छे प्राप्तीपूर्वक त्याग लागतो. अप्राप्ताचा त्यागच नसतो. कारण ते अप्राप्ताचा त्याग म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे तोंड पुरण म्हणून द्राक्ष आंबट. प्राप्तीपूर्व त्याग लागतो. मला लागत नाही हे मिळवून म्हणावं मला लागत नाही तर मग काय त्याचं? त्यांनी मोक्ष आमच्या गाठोडी आमच्या खिशात हे मोक्ष तरी आम्हाला तो लागत नाही. तो खरा काय झाला? मग त्याग प्राप्ती. अगदीवर मोक्ष मिळवायचा आणि मोक्ष मिळवून मग म्हणावं की मला लागत नाही. अशा प्रकारे त्याला उद्भवाचं कीर्तन होतं आनंदी आणि खूप दिवस झाले तेव्हा ती संचित होते जोग महाराजाच्या. तर त्यांनी अभंग घेतला होता मोक्ष पद तुच्छे केले या कारणी महाजन्म घेणे. ते त्यांनी सुरुवातीला सांगितलं हा अभंग घेण्याची माझी लायकी नाही, पण विद्यार्थ्यांना हा अभंग परीक्षेत दिलाय आणि त्यांनी घ्यायचा सांगितलाय. परीक्षेत त्यांचा आहे मग त्यांना त्यातून उत्तर काढायची म्हणून मी तो घेतलाय. नाहीतर घेण्याचा मला मोक्षच मिळाला नाही तर तुच्छ म्हणण्याचा अधिकारच काय? म्हणून आपण बहुतेक करून म्हणले अशा अभंग घ्यायला पाहिजे. महाराज आपण साधक ना तर प्रार्थना करणारे, विनंती करणारे, भगवंताची आळवण करणारे अशा प्रकारचे काय घ्यावेत. जेव्हा दया येईल त्याच्यातून भगवंताची स्तुती होईल. भगवंत सगळ्यांना जसा आपण घेतला तसे पुढचं मग ते तशीच राहील अशा प्रकारे. म्हणून नाचरे जो वेदोक्त वेदानं सांगितलेलं कर्म तो आचरण करत नाही, आम्हाला लागत नाही. तर ते लागत नाही म्हणून नसते, अतिविषयासक्तीचा तो परिणाम असतो. फक्त लोक आपल्याला साधू म्हणतात, महाराज म्हणतात, परमार्थिक म्हणतात आणि मग डायरेक्ट कसं हे करावं म्हणून ते अशा बाजूनं ते करायचं असतं.
त्याचे ज्ञान झाले विपरीत. हे विपरीत ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान नाही येते. अति अनर्थ. आणि तो अति अनर्थ पावे, नुसता अनर्थ नाही, त्याला मोठा काय होतो, अनर्थ होतो. आम्ही जितेंद्रिय म्हणवेत म्हणून नाचरे जो वेदोक्त त्याशी नातुडे का परमार्थ अति अनर्थ अंगी वाजे. काही काही म्हणतात आपण आम्ही जितेंद्रिय लोक होऊ शकतो. काही लोक एखादा म्हणतात माळ घाला, माळ किती कुठे चांगले वागायचे तर आपण असे भाऊ. आपल्या दोनच गोष्टी, कोणाला खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही. आणि रोज परमार्थ तो त्या बापा ठरवलाय तो परमार्थ. तुकोबर आहे काय म्हणतात, ज्ञानोबर आहे काय म्हणतात, ज्ञानोबर आहे काय म्हणतात, तुकोबर आहे काय म्हणतात, संत. अरे जे संत म्हणतात तो परमार्थ असतो का, आपण म्हणून तो परमार्थ असतो. आणि आपण कोणाला फसवत नाही, आपण खोटं बोलत नाही. आपणच ठरवलंय का त्याला साधू संतांची डिग्री लागली. आपणच ठरवलं नाही की मी खोटं बोलत नाही. आपण आपलं खोटं काय खरं काय याचाच अर्थ आपल्याला काय कळतो. खोटं काय आणि खरं काय हे कळत नाही. आम्ही जितेंद्रिय म्हणून, आम्ही कसे येत जितेंद्रिय. आणि म्हणून शास्त्रानं वेदानं सांगितलेलं कर्माचं आचरण करत नाही. ऐका ना, तुम्हाला स्पष्ट सांगतात त्यासी नातुडे का परमार्थ, त्याला कधीच भगवत प्राप्ती होत अति अनर्थ. भगवत प्राप्ती नका होईना पण अति अनर्थ और त्याला काय अति अनर्थाचा शब्दाचा 16वा देवाचा ज्ञानेश्वरीचा अति अनर्थ काय, त्याला कुठं जन्म मिळतो. ज्ञानोबराय म्हणतात अशा ठिकाणी त्याला जन्म देतो मी की जिथं का मला काळाला जायची भीती वाटेल. काळ घेईल कोण, काळ ज्या ठिकाणी तिथं अंधार गेला तर अंधाराला काळीमा लागेल, एवढा तिथं घोर अंधार. आहाराचे नावे तृणही जेथ नुगवे. खायला तिथं गवत त्याची काळी सुद्धा. मग काय खाईल तो, स्वतःचं मांस तोडून त्याला खावं लागेल. पण स्वतःचं मांस तोडून खाऊन पुन्हा मरेल, पुन्हा त्याला पुन्हा सुटला का नाही, करोडो वेळेला त्याला पुन्हा पुन्हा जन्म कुठे देईल, तिथंच देईल. किंवा साप होईल, क्षणभर सुद्धा त्या पापीला विसावा नाही. म्हणतात मला सर्पलक्षण मध्ये काय नाही, पाप उघडलेलं पळावं लागतं, पावलाचा किती त्याला विसावाच नाही. नाही अशा अनेक प्रकारचे विंचू वगैरे अशा प्रकारे. आणि मग त्याच्या पुढं 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 खूप घोर अनर्थ होईल त्याला. जरी शास्त्रज्ञ झाला, ज्ञाता झाला आणि वेदोक्ता विमुख त्याला, तरी तो जाणणेपणीची नागवला जाण बुडाला दुःखार नव्हे. शास्त्रज्ञ ज्ञाता झाला, शास्त्र कळतंय त्याला, ज्ञानी येतो, सगळं कर्म काय अकर्म काय कळतंय. आणि वेदानं सांगितलेल्या कर्म त्यानं केलं नाही, विमुख झाला, बाजूला राहिला. तर मग त्याचं शास्त्र जाणण्यामुळं जमल का, तर नाथ महाराज सांगतायत तरी तो जाणपणीची नागावला. तो त्याचा तोच नागावला. नागवणं कशाला म्हणतात, नागवला नागवला अशा प्रकारे जाण बुडाला आणि दुःख रूपी सागरात तो पडतो. नाथरे वेदोक्त कर्म युक्त कर्मे माने निष्कर्म, त्याशी थोर पडला भ्रमण नाडला परमाभिमाने. वेदानं सांगितलेलं कर्म जो आचरण करत नाही आणि महाराज कर्म टाकून देतो आणि कर्म तर करावंच लागतं, आहे का नाही. कर्म तर कोणतं ना कोणतं करावंच लागतं, आहे का नाही. काय कर्म टाकू म्हणणारे गावंडे गा, बरोबर आहे. मूर्ती लावून खंती करती कर्माची ते गावंडे गा. याला कर्म नाही म्हणलं तर मग शरीरात दुसरं केलं ते विकर्म झालं, करावं तर लागतच काही काही. आणि मग तो अभिमानानच गेला. जरी विषयोनिक राहिला आणि वेदोक्त जो तो रावला, जो निजघाता प्रवर्तला स्वयंगुडाला नरकार नवी. जरी विषयोनिक राहिला आणि वेदोक्त विषय दुराविला, एखाद्याने विषय लांब केली, विषय जवळ घेत नाही पण वेदांत सांगितलेलं करत नाही, तरी तो त्या बुडाला दुःखाच्याच सागरात बुडाला. म्हणजे विषयाचं सेवन करत नाही पण भजन करत नाही. जमलं का, नुसतं विषय सेवन टाकणं थोडं जमते. 12 वर्ष झाले बाबा अन्न खात नाही. तुकोबर आहे म्हणते म्हणजे मला काय सर्प खातो अन्न, काय ध्यान बघायचं. सर्प तर मग जीवनभर अन्नच खात नाही, वाऱ्यावरच राहून झाला का महात्मा तो. 50 वर्ष झाली चप्पल घालत नाही, 100 वर्ष झाली चप्पल घालत नाही. तुकोबर आहे म्हणजे बैल गाईचं जन्मभर घालीत नाही. चाल बोल म्हणजे मग बाबा कपडेच घालीत नाही. तुकोबर आहे म्हणजे झाडाला कपडे आहेत का, मग झाडच झाले महात्मे. अरे हे नुसते विषय त्यागानं जमत नाही, विषय त्यागून जे सांगितलेलं पुन्हा करावं लागतं.
तरी स्वान सहज व्यस्त तेथे अनुभवाचा काय परिणाम नुसतं विषय त्याग करून जमत नाही. अशा प्रकारे विधीने सेवन विषय त्यागाचे समान. पण इतकंच नाही हा, याच्यावर अंडरलाईन केली आपण विधीने सेवन विषय त्यागाते समान. पण झोपत काय त्याच मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसानी अंती. आदी अवसानी अंती देव चित्ती मुख्य धर्म. विषय टाकणं इथं तुकोबरात ते सांगायचं या अभंगातून विषय टाकणं मुख्य धर्म नाही. आदी अंती अवसानी देव चित्ती हा मुख्य धर्म आहे. हा मुख्य धर्म आहे. मला जर नुसता विषयाचा त्याग नाही मुख्य धर्म देव चित्ती मुख्य धर्म. नाही तर मग सज्जन कसा इथं आलीच नसते इकडे लागलीच नसते ठीक आहे नाही. म्हणून मुख्य धर्म देव आणि कधी आदी अवसानी अंती. कशाच्या आधी कशाच्या अंती कशा जेवढे ज्याला आधी लागतात ज्याला अंत लागतात आणि ज्याला मध्य लागतात त्या तिन्हीची आहे. दिवस घेतला तर सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे 24 तास ए टू झेड. आधी अंती अवसानी म्हणजे ए टू झेड म्हणजे ए पासून झेड पर्यंत मध्ये सगळे अक्षर आहेत. चैतन्य महाराज विचारलं कुठे आपण गजर घेतो. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. बाकीच्या संतांचा नाही तुम्ही दोष आहे त्याच्यात. नाथ महाराज नाही त्या संत निळोबा आहे सगळे संत आले तर ते म्हणले ए टू झेड. ज्ञानदेव तुकाराम याच्यात ए टू झेड आले. विश्वातले तिन्ही लोकातले संत त्या गजरात आलेले म्हणून डोकं लावायचंच कारण नाही. म्हणायचंच नाही याच्यात हे राहिलं त्याच्यात ते राहिले. ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला शे कळस मध्ये सगळे आले. किटी आली शिमीट आली. आरतीचं पण तसंच आहे. दोनच आरत्या ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. याचा अर्थ सगळे संत त्यात प्रसन्न येतात. तर दोन संतांच्या आरत्या घेतल्या की सगळे संत काय येतात प्रसन्न येतात. आता स्थानिक आपण भगवानबाबाची आरती घेतो. एखाद्या गावाकडे गेलो तिकडे एखादे संत असतात त्यांची यशोनाथ बाबाची आरती घेतो. तर त्याचं कारण आहे की स्थानिक संत म्हणून ती तेवढी घ्यावी लागते. पण मग ती घेतली तर मग नाथ महाराजाची घ्यायची गरज आहे. निळोबा तशी घ्यायला जर आरती केलं सदाशिवबा तर काकडा किती वाजता संपतच नाही दिवसभर. सगळ्या संतांच्या आरत्या घ्यायच्या म्हणलं खूप मोठे मोठे आरती आहेत नाही. पण आपले जे स्थानिक संत आहेत तेवढ्याच मग ते त्यांना ओवाळण्याकरता ती घ्यावी लागली एवढा त्याचा अर्थ आहे. बाकी मग त्याच्यात दोष लागण्याचं काही कारण नाही. तसं आधी आणली अवसानी अर्थ. मग विषय जरी लांब केले आणि वेदांत सांगितलेलं नाही केलं तरी तो दुःखरूपी संसारात त्या सागरात बुडालाच आहे. वेद निजमूळ परमार्थ ते वेदोक्त नाचरता जे जे करणे नृपनाथा ते ते तत्वता आधप्पाती. चाल जाऊ द्या एका ओळीत सांगितलं वेद निजमूळ परमार्थ. परमार्थ प्राप्ती परमार्थ दोन्हीलाही म्हणतात महाराज. भगवत प्राप्तीच्या साधनालाही परमार्थच म्हटलंय आणि भगवंताच्या प्राप्तीला हे काय म्हटलंय परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. इथं साधनाला काय म्हटलंय परमार्थ म्हटलंय. आणि कुठं कुठं साक्षात भगवत प्राप्ती झाले त्याला काय म्हटलंय परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती होणं याला काय म्हटलंय परमार्थ. महाराज साधनेला सुरुवात करणं ही श्रेष्ठ धनाचीच प्राप्ती. कारण ते साधनही मिळणं सोपं नाही आहे का नाही. त्या साधनाला लागणं ही त्याला अनंत जन्माचं काय लागतं पुण्य लागतं. सर्व काय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी अशा प्रकारचे. महाराज वेदानं सांगितलेलं कर्माचं आचरण जर केलं नाही तर त्याला परमार्थ भगवत प्राप्ती होत नाही. अथक पाताला जातो. डोळे देखणे तत्वता ते काढवणी पाहत आता न देखवे आपले डोळे सतन माहितार पदार्थ कोण बेके. एखाद्याचे डोळे पाहायचे होते ना आरसा नव्हता. आरसात नाही आणि काय पाहायचे डोळे खुश पाहता काहीतरी असं पाहायचे डोळेच पाहायचे विचार आरसा नाही. हुशार म्हणून मग काय माणसं लई हुशार राहते. मला जे हुशार राहतो त्याचं कुठंच बिघडत नाही. त्याचा चाकू आला तुम्हाला हवे काय त्यांना चाकून गोल डोळे काढले बाहेर आणि आशे धरले कशाला डोळे पाहायला. डोळे काढून डोळे पाहणारा डोळे दिसत नाही तर दुसऱ्या वस्तू दिसत नाही म्हणण्याचं कारणच नाही. मग इतर पदार्थ कोण देखे डोळे दिसत नाही मग दुसरे पदार्थ कुठून दिसणार आहे.
तैसा ना तरुणी वेदार्थो जो जो मानिला परमार्थो त्याने अवंतनुय अनर्थून जाण निश्चितो आणि तसं वेदानं ज्या पद्धतीत सांगितले त्या पद्धतीत जर कर्म केलं नाही असं नाही, कर्म केलं पण वेदानं सांगितलं तसं केलं नाही तर मग जो जो मानिला म्हटलंय हा परमार्थ असा करावा असं मानणं वेगळं आणि असाच करावा हे शास्त्रानं सांगणं वेगळं. आपण परमार्थ मानलाय, मान्यतेनं करतोय. मान्यता मी पहिले सांगितलंय, मानलं म्हणजे मान्यता. आपण काय केली आहे? मान्यता. मान्यता किती, संतांची मान्यता कशी, संतांचे सिद्धांत कसे आहेत पहा. अरे विभीषणानं जीवनात देवाला काही मागितलं नाही. मागितलं काही? काहीच मागितलं नाही, काहीच नाही मागितलं. उलट एवढा रावणाला लाथ घालून काढून दिला तरी रावणाला मारल्यानंतर हंबरडा फोडून तो इतका सत्वगुणी महात्मा होता तो, ऐका नाही, रडायला लागला. काहीच मागितलं नाही. मग देवानं त्याला त्या राज्याच्या गादीवर बसवलं. बरं, राज्याची देवाची दिली काय? मला सांगा, रावण मेला, कुंभकर्ण मेला, त्या गादीचा अधिकारी कोण होता? तीन भाऊ होते, तिसरा विभीषण होताच होता. त्यात काहीच नाही, म्हणजे शास्त्राच्या विरोधात नाही, काहीच नाही. तरी नामदेव महाराजांनी त्याला म्हणजे विभीषण शहाणा तरी तो मूर्ख नाही, सदाशिव महामूर्ख. जाना का जावो नि रामाशी भेटला, राम रूप नाही झाला. नाही, कोणतं हित केलं त्यानं? राज्य घेतलं, लंकेचं नाशिवंत राज्य घेतलं. काय हित केलं त्यानं? मला सांगा, त्याच्याच बापाच्या गादीवर देवाच्या हातानं बसला, त्याच्या बापाच्या गादीवर बसला तरी संताला नाही जमला. आपल्या मान्यता लावतात कुठे? मुनशी झाला लंकापती, नाश पावेल कल्पा. काय होईल त्याचं? काय होणार आहे? आज नाही होणार, उद्या नाही होणार, कल्पाचा नाश झाल्यावर तो होईल. मानिला परमार्थ, जो जो मानिला परमार्थ, जो जो आपण परमार्थ मानला त्याने आवंतुनिया अनर्थू जाण निश्चितो, त्यानं आवतन दिलं आणि आवतन देऊन घरी बोलवला. कोण? अनर्थ नाश. महाराज या आमच्या घरी जेवायला. त्यानं मनानं परमार्थ केला, त्यानं घरी जेवायला बोलवलं. कोण आलं? मग जसा पाहुणा बोलला तशी होतच असते. ज्याचा संग चित्ती तू का म्हणे तशी त्या भेटतच असते. अशा प्रकारचे त्याने आचार अनर्थ पाटे वाहावरी जन्म मरण वाटे, तेच नाना येऊनी गर्भ संकटे स्वच्छता न तुटे सुटे कल्पांती. महाराज भक्ती शास्त्र गाथ आहे. आपल्याकडून पाळणं नियम होत नाही, मी तरी आपल्याकडून तरी होत नाही. लोभ येतो आडवा म्हणा, हिंमत कमी पडते, काय होते, पाप येतो पुढं, आहे का नाही. पण गाथा हा भक्तिशास्त्र आहे. तुकोबरायांना जी प्राप्ती झाली ती करायची असेल तर गाथ्याच्या एका प्रमाणाने, एका अक्षरात प्रमाण मानून कसं करावं लागतं. मला वाटतंय म्हणलं, मला असं वाटतंय, जरी तुकाराम महाराजांनी सांगितलं असलं तरी मला असं वाटतंय, तसं वाटतंय म्हणलं की आवंतुनी अनर्थ आणि लाघार जमतच नाही. आवंतुनी अनर्थ आणि लाघार. उद्धव बाबांना नाहीच यांचंही बाबा आता म्हणजे आपले ते दुर्न लाव द्यायचे महाराजाचे कौल बाबा बसले तेवढ्या घरी असो, त्यांच्या हिशोबात नसलं आणि आग्रह करायला लगेच उठतात प्रमाण होता. तू का म्हणे भेड कोटी लाभ विचाराचे कोटी गेली, तू का म्हणे भेड कोटी लाभ विचाराचे कोटी. आपण भिडत पडतो कारण आपल्याजवळ विचार नावाचा मित्र ठेवलेला उद्धव बाबाने. महाराज आता किती आहे, लक्ष्मणदासजी महाराज त्यांच्या चरित्रात येतं. फक्त माझी खूप मोठे महात्मा होते. एका गावात भागवत कथेला गेले, संन्यासी होते. आंघोळ करायची त्यांचा एक नियम होता. एक तर विहिरीच्या पाण्यानं आंघोळ करायची, काढलं नाही मग बोरचं ताजं पाहिजे, टाकीच्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करायची नाही. काय महात्म्य कोणतरी. आजही राजेंद्रदास महाराज गंगेचंच पाणी पितात. असं कुठे पाणी कुठलं घेतात? गंगेचं. आणतात कसं नाही एखाद्या दिवस विचारलं तुम्ही आणण्याची सुविधा कशी करता येईल. मोठी माणसं येते त्यांना काय गाडी आहे ते झालं, पण गंगेपासून 1000 किलोमीटर लांब असले तरी पाणी कुठलं घेतात? तुमच्या फिल्टरचं नाही, तुमच्या बाटलीचं नाही, तुमच्या बिस्लरीचं नाही, गंगेचंच पाणी घेणार.
मग ते कसंही असलं तरी पाणी कुठलं पिणार? गंगेचंच पिणार. गंगेचंच पाणी. एवढ्या कथा आहेत त्यांना खूप मोठे महात्मे येतात. आळंदीला त्यांची माग कथा झाली तो काय महाराज 10-20 लाख लोक कथेला आहेत. मोठा असतो त्यांचा समज. पण पाणी गंगेचंच पिणार. दुसरं पाणी म्हणजे अशा प्रकारचं. तेव्हा त्या लक्ष्मणदास महाराज भक्तवाणी महाराज त्यांना एकानं आंघोळ करायची. मग शिष्य होते बरोबर. सांगितलं बाबा पाणी म्हणजे बोरचं पाणी म्हणजे मोटर होती बोर होती. त्या माणसानं काय केलं लगेच आता ते मोठे माणसं जे काय गंगा असेल काय बाटली असेल काही असेल लगेच फ्रेश धुवून चांगली करून भरली मोटर ताजी आणि आले महाराज आंघोळ. कोणा भरलं पाणी? घर मालक या माणसानं. घर मालक नव्हता तो. कथा त्या गावात असे सगळेच सहकारी यांनी पाणी भरलं. विचवा म्हणले बाटली घासा आणि तिच्यात गोमूत्र आणून टाका. गोमूत्र आणून टाका आणि मग भरा. पोरा भरा म्हणले तुम्ही. बाबा राजेंद्रदास महाराज म्हणले बाबा तेच त्यांचे शिष्य. बाबा स्वतः आम्ही पाहिले घासून घिसून त्यांना हे भरली सगळी. तुला सांगितलं तेवढं करायचं. हे केलं पूर्ण. गोमूत्र आणून तुळशीचे पाणी टाकले. पुन्हा आंघोळ केली. देवपूजा सगळं नित्यनियम झाल्यावर विचारलं म्हणले महाराजांनी की असं का केलं? ती म्हणजे त्याच्या गळ्यात माळ होती का? ज्यानं पाणी भरलं त्याच्या गळ्यात माळ होती का? आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भरलेल्या पाण्याने जर मी आंघोळ केली तर देवपूजा कशी करू? मी पवित्र आंघोळ करायची पवित्र होण्याकरता. आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं पाणी भरलेलं जर पाणी अपवित्र झालं तर मी आंघोळ करून पवित्र झालो का अपवित्र झालो? याला म्हणतात शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे. आपलंच ध्यानच नाही. हा? नाही सांगतो मी आपण मालकाच्या घरी जात नाही. आता समजा मी मोठ सांगतो दिवस कीर्तनाला गेलो बिना मालकरी पण मोठा बंगला आहे मोठा माणूस आहे मालकरी झोपडी पत्रावाला आहे वारकरी इकडे चला मॅडम नाही तुमचा राव द्या आता दादा म्हणाय घेत चला दादाच्याच घरी घेऊ. मग चाललं का नाही विचारायला? कशामुळे फक्त अशा प्रकारचे आपली हिंमत कमी पडती. उद्धव म्हणजे पुरुषोत्तम तत्व पाहायचं नाही. बापूसाहेब म्हणले आपलंच पोरग आहे. ते म्हणले वैष्णवी खूपच खे टाकली वाळून. त्यांचं ते नास्तिक होत आहे. आता तसेच नियमात चालतात महाराज घेऊन झाला. महिन्याभर सांगतो पाहिजे त्याच नियमात चाल. तुम्हाला सांगितलं होतं मग रेकॉर्डिंग घ्या त्याची. तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामुळे किती विस्तार करण्याची गरज नाही. त्यांना म्हणलं आपल्या जवळ्यात जर आपल्याला पाणी आणलं बिना मालकरी पाणी प्या चहा प्या नाही तर पोरगी घेऊन जा. दुसऱ्या नातेवाईकाला हा आपण जवळ पोरगी घेऊन जा हरकत नाही डायरेक्ट जमतच नाही तर काय करू? ते म्हणे ठीक आहे. ते म्हणले तुम्ही पलंगावर बसलेले तर आणि जवळ गिलासात पाणी नाही एंड्रेल आणलं एंड्रेल प्या नाही तर पोरगी घेऊन जा. तुम्ही काय करणार? काय करणार आपण? देव येणारच नाही. पोरगी घेऊन जाऊ एंड्रेल करणार नाही. ते म्हणले विष तरी बरं विष एकदाच मारतं पण हे एवढं घातक विष आहे की जन्मोजन्मी काय करत राहतं मार. म्हणून वेदांत शास्त्रानं सांगितलं ते कर्म आचरण केलं नाही. मग जो मानेला परमार्थ जो आपण परमार्थ मानेला त्याने अवंतने अनर्थ आणला घरा. त्यानं तो मग अवतून देऊन अनर्थ काय आणला? घरी आणला. मानेला त्याने आचार अनर्थ पाटे वाहावले जन्म मरण वाटे शेत ज्ञाना योनी गर्भ संकेतन शोषिताना सुटे कल्पांती त्याने आचार अनर्थ पाटे. मग त्या आचरणातून त्या कर्मातून अनर्थ तयार झाला अनर्थ पदरात पडला आणि मग वाहावले कुठं वाहावले? जन्म मरण वाटे पुनरपि जनन पुन्हा 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 तेच नाना योनी गर्भ संकटे नाना योनी नाना गर्भाचे संकट शोषिता न सुटे कल्पांती कल्पांती ही शोषिता न सुटे. कल्पाच्या कल्पांत झाला तरी नाही तेथे जन्म न टके मर मरो मरण न चुके जे वेद विहित चुके ते अति दुखे दुखे व जन्म न टके. पुन्हा पुन्हा किती लाखो जन्म घेतले तरी त्याचे जन्म संपणार नाही. किती द्यावं लागेल? मरो मरो मरण न चुके. इताय मेला तरी मरण चुकणार. ज्या ज्या वेळेला जन्माला त्याच्या वेळेला मरावं लागणार. तेवढे जन्म तेवढे मृत्यू ठरले त्याच्यात. जय वेद विहित चुके न सुटे कल्पांती नाही. वेद विहित जर चुकलं तर अति दुःखे दुःख भोगो. आणि पुन्हा जन्म नुसते जन्म नाही तर त्या जन्मात सुद्धा अति काय येत मग भोगेचा अति भोगेचा. सदाशिवा तुम्ही आता सगळे पाहिलं आपण रोडला जाताना
मला 100 मीटर त्या मोटरसायकलला बघ कोंबड्या येते हो. कशा असतात त्या उलट्या. मस्त अशा बसून नाही. उरपाट्या टाकलेल्या आणि त्या आडवा गज म्हणा काळी ते म्हणा यमच लागलेलं ते तो यमपुरीचे मग सांगा 100 किलोमीटर मला आणि माणसाला नाही. जराशी गती होतं करून गाडी आलेली तर आपल्याला बाबा शिनोपी ए डबल रे अरे खटाचं पाय बाबा माझा खटाचं पाय बाबा का मोडतो बाबा असं होतं ना घ्यायची कशी होत असेल काबरा पुन्हा तिथं जाऊन काय घ्यायचं सत्कार आहे काय पुढे अरे त्या कर्नाटकात मी गेलो होतो बिदरला बाप 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 तिथं तर असं एवढं लालमान गेलो बाबा उकळत्या पाण्यात फेकू लागले हो तिथेच होते. तिथेच तुम्हाला उकळत्या. त्याला कळते त्याला. तर- 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 फक्त उपटून घेते डायरेक्ट कळते त्याला. ठीक आहे अशा प्रकारचे मग हे असे अतिदुःखी मग अतिदुःख काय होत राहतात आहे का नाही? विकर्मामधने धर्म हे मुळीचे पद निरूपण तिने विकर्मा माझे अधर्म पुर परी कर्म ते जाण अधर्म नव्हे विकर्मना मने धर्म अरे विकर्माला धर्म म्हणणं हाच काय आहे खरा अधर्म आहे म्हणून हे कर्म केलं खरंच एक सोपं बरं का घडत नाही ना प्रत्येक आपण साधक असतो साधक सिद्ध नसतो आणि साधक त्यालाच म्हणतात ज्याच्याकडून सगळं घडत नाही आपण साधकाला सिद्ध मानतो म्हणून आपल्या अडचणी येतात आणि आपण स्वतः साधकच मानलं साधक त्यालाच म्हणतात की जो प्रयत्नशील आहे काही नियम पाळले प्रयत्नानं काही चुका होत तो सिद्ध झाला की मग तो सिद्धच झाला आहे का नाही साधक आहे पण साधकानं जर आपल्या चुका 100% भगवंता पुढे मान्य केल्या तर देव त्याच्यात बळ देतो आणि त्या चुका काय होत राहतात मग हळूहळू जात राहतात अशा प्रकारे पण मग मान्यच न करणं मग तो कुठेही दुरुस्त होत नाही अशा प्रकारचे गाडी पंक्चर झाली तर मानली पंक्चर झाली आपली तर जाईल ना मॅकॅनिक त्या पंक्चर काढणाराकडे हो नाही लोक म्हणतात हवा कमी कशाची कमी दाम तरी टायर गेलो टुकई गेली रिंग गेलं बसली जाडी मग काय नाही म्हणणं महत्वाचं आणि साधू पुढं देवा पुढं संता पुढं हे काय करावं मानावं नाही पुढे मांडण्याची काय करायची त्याच्याच पुढे मान्य करावं की जो दिवस घालू शकतो लोक पुढे मान्य करून काय फायदा आहे कोणाला हे सांगून काय फायदा आहे कोणाकडे गेले हो मग काम लय त्रास द्यायला हो अरे हा तो काय राणी दुखी या दुखी म्हणून आपले अवगुण देवा पुढं संता पुढं काय करावे प्रकट करावे जसे लागे त्यांना लागे कर्म या नाव मुख्य का निष्कर्म निष्कर्म फल आची धर्म नेहमीचे परम मुक्त साधू महाराज ज्याला कर्म करूनही कर्माचा मल लागत नाही त्याचा दोष लागत नाही याचं नाव निष्कर्म आहे आता पुढे त्याचा विस्तार करतील निष्कर्माचा निष्कर्म कशाला म्हणावं आणि निष्कर्म लक्षण हाची धर्म आणि कर्म करून सुद्धा कर्माचं बंधनात न पडणं खेळ्या माझी हनुम्या शहाणा काय यादवाचा पोर एक खेळ्या भला बहुतची खेळ खेळणारे खेळ खेळे परी डाईन अवघी मारिली खेळ खेळे परी डाईन सापडे तो एक खेळ्या शहाणारे खेळ खेळे परी डावात सापडला नाही अशा प्रकारचा तो खेळ्या आहे मग तेच निष्कर्मता आहे आणि हे साधूचं मुख्य काय आहे तर लक्षण आहे ज्याशी शुद्ध आकळ्या कर्म तो तत्काळ होय निष्कर्म अकर्माचे कळल्या वर्म मुक्तता परम पाया लागेल तेच मोक्ष आहे महाराज आहे का नाही शुद्ध आकळे कर्म शुद्ध कर्म ज्याला आकळल्या गेलं ताब्यात आलं शुद्ध कर्म ज्याला आकळल्या गेलं त्यानं म्हणजे आकळल्या जाण्याचा अर्थ तसं तो करायला लागला अशा प्रकारचं तो तत्काळ होय निष्कर्म तो कर्म करूनही लगेच काय होतो निष्कर्म होतो अकर्माचे कळल्या वर्म अकर्म काय याचं वर्म कळालं मुक्तता परम पाया लागेल आणि मग मोक्ष काय लागतो येऊ पाया लागतो मोक्ष ज्यांचा दास होतो पाया लागेचा अर्थ दास मोक्षा घरी कामारी हे राशी होय सांगवायशी तुका म्हणे कामारी दासी अशा प्रकारचा आहे संसार पोतयाचा दास मोक्ष आहे का नाही दास होता ते अशा प्रकारे आहे अध्ययन आठवले याच्या पुढच्या वय दासा स्वामीची आज्ञा झाली का राजमुद्रा प्रज्ञावरी तैशी वेदाज्ञा जो श्रीन स्वधर्माचारी पण महाराज ऐका ती आज्ञा कशी पाळावी लागते दासा स्वामीची आज्ञा झाली आता दास असेल दास म्हटलंय
गडी नाही म्हटलं, रोजगार नाही म्हटलं, आणि पुन्हा ते काय म्हणते त्याला सेवकही नाही म्हटलं. दास, दास कुणाला म्हणतात? ज्याला स्वतंत्र सत्ता नसते त्याला काय म्हणावं? दास. दासाला स्वतंत्र काय नाही, सत्ताच नाही. त्यांचा संत दासाचा. दास शब्दाचा अर्थच तो आहे. कशात पहा तुम्ही, स्वतंत्र सत्ता नसलेला, त्याला स्वतः स्वतंत्र काय राहिली नाही, आता सत्ता नाही, मालक सांगेल ते त्याचं कर्म करू. ऐका नाही, बस सकाळी उठायचं, मालकाच्या दारात जाऊन बसले, सांगा आज काय, ते म्हणतील ते म्हणतील तेच त्याचं कर्म. आज्ञाधारी, स्वामीची आज्ञाधारी. का राजमुद्रा प्रजावर किंवा राजाने केलेले नियम प्रजेला पाळावंच लागते, पाळावंच लागतात. नाही पाळले तर मग दंड मिळतो. आता नाही पाळत आपण म्हणा ते पहिल्या राजाचं उदाहरण. आता नाही प्रजामुद्रा राजावरी. आता प्रजेचे नियम कोणावर चालायचे? राजावर चालायचे. पाहायलाच आपण ती बातम्या पाहणारी माणसं आहे का नाही. तैसे वेदाज्ञा तो श्रीधरी. मला जसे दास मालकाची आज्ञा, राजाची आज्ञा प्रजा डोक्यावर धरते, तशी वेदाज्ञा जो श्रीधरी, वेदाची आज्ञा जो डोक्यावर धरतो, स्वधर्माचारी निष्काम, आणि स्वधर्म करतो. आणि ते कसं करतो? निष्काम, सकाम नाही. मी एको कर्म करता ऐशी उठवून येते अहंता. ती कर्माचे स्वभावात आरपी श्री अनंत ऐश्वराते. आणि मी कोणीतरी कर्म करणार आहे, हा अहंकार येऊ देत नाही. आपण कोण करणार आहे, आपण कोण करणारे म्हणणारे, याच्यातही अहंकारच आपला. हो महाराज मस्त काम होत, आपल्याकडून काय होते करता आता कोण आहे, आपल्याकडून काय होते निमित्त येत आपण, याच्याही पाठीमागे मोठा काय अहंकार झालेला आहे. काहीला अहंकार सोडला, याचाच अहंकार झाला. अहंकार सोडला याचाच काय झाला? अहंकार झाला. कर्माचे स्वभावताना आरपी नाही का नाही, अहंकार उठू देत नाही. जे कर्म होतं ते देवाला अर्पण करून टाकतो. योगेश्वरी जे अर्पी कर्म, ते कर्म होय निर्धर्म. याचे नाव परम नैष्कर्म्य सिद्धी, याचं नाव निष्कर्म्य. जे जे कर्म केलं ते कोणाला अर्पण केलं? कृष्ण अर्पण. कोणतं कर्म? महाराज वेदोक्त कर्म. नाही तर आम्ही पापात्मक कर्म केलं आम्ही कृष्ण अर्पण म्हणलो, ते नाही. वेदोक्त ही होई त्याच्या अगोदर दासी स्वामीची आज्ञाधारी, का राजमुद्रा पाहिजेवरी, तैशी वेदाज्ञाचो श्रीधरी, आणि नंतर कर्म करी. आपल्या मनाने कर्म न करी, वेदानं सांगितलेलं कर्म. आणि पुन्हा निष्काम, निराहंकार, निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यान कोटी. रोकड्या राईजे पाठोवाटी तै होय भेटी हरिप्रियाची. वेदे बोलले कर्मफळ, ज्याशी वासना निष्काम निर्मल, त्याशी वेदोक्त फळ प्रबळन भोगावया केवळ स्वप्न दिशे. वेदानं सांगितलेलं कर्म केलं, पण वेदानं त्या कर्माचं फळ सांगितलं, हे केलं तर तुम्हाला हे भोगावं लागेल. पण ते कर्म तुम्ही केलंच म्हणत नाही, आणि मी केलंच नाही म्हणल्यामुळे वेदात काय टाकायचे त्याला फळ द्यायचे, कारण तू केलंच नाही म्हणतो मी. आणि म्हणून वेदही त्याला फळ द्यायला, त्याला स्वप्नात सुद्धा फळ मिळू शकत नाही त्या कर्माचं. स्वप्नात सुद्धा मिळू शकत नाही. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नाकळे. जैशन शिल्पी जडी जडे पद्मपत्र. ऐशा असता कर्मफळ, वांछिता नाडी जे केवळ, जेवी परसु देऊनी सोजळण मागे जे फळ तांबुळाशी. ऐसे असता कर्मफळ, वांछिता नाडी जे केवळ. कर्माचं फळ एवढं मोठे, मोक्ष पाहायला लागतं, देव तो आपल्या दुष्यावा करतोय. एवढं महाराज निष्काम कर्माचं फळ आहे, निरहंकार कर्माचं फळ आहे, आणि नुसती इच्छा करून का घालावं नाथ महाराज म्हणतात. बरीच त्या लांजाकडे घेतला तांबडा दिसला म्हणून काय करावं, असं करू नये असं म्हणतात नाथ महाराज. कर्मा निष्कामता नित्य फळ, तेथे फळाशा नाळले सकळ. चंदन सर्वांगी सफळ, ते मागता फळ नाळीची सोय. अरे ते कर्म निष्काम कर्मच फळ आहे, त्याचं पुन्हा दुसरं फळ नाही. कसं चंदनाला काही फळ येत असते? अरे चंदनाच्या मुळीपासून तर शेंड्यापर्यंत ते झाडच काय आहे त्याचं फळ आहे. हाती अंतडावया मासा, गडी लागीच्या अल्पमामिषा, ती निष्काम करावया माणसा, वेदू फळेशा प्रलोभी. हाती आतोडावया मासा, गडी लागीची आमिषा, ती निष्काम करावया माणसा, वेदू फळाशा प्रलोभी. नाथ महाराज म्हणतात वेदानच फळात फळ सांगितलं. असं करा, यज्ञ करा स्वर्ग मिळेल, हे करा ते मिळेल, ते मिळेल.
सांगितलं वेदानं जे सांगितलंय तर हे माशाला गळ लावून मग ते हे लावून मासा जाळ्यात घ्यायचंय. अशा आशेने फळ करा. म्हणजे आशा म्हणजे त्या पुढचं मिळण्याची आशा म्हणजे ते काय लावलेलं हे गळालं आमिषाच्या आशा गळेल पण त्याचा परिणाम फुटवून या कसा पण त्याला माहित नसतं. परी दया माझी गळू आहे तो प्राणाते घेऊन जाय तो जैसा ठाऊवा नो हे झाकलेपणी. अशा प्रकारचा आहे प्रलोभी. आमिष घालून मासे पाळी तिथं दोघे जळाबाहेर गाळी देवी कर्म कर्मा ते निर्दाळी हे निजे मुळी फळकामी पण फळकामी माणसाला काय कळत नाही हे कळत नाही. ओका फळाची येचाडे स्वधर्म कर्मी प्रवृत्ती घडे त्याने निष्कर्म शेती आतुडे वेदाचे पुढे निजगुये. पण गुई आहे निजगुये मूळचं गुई आहे वेदाचं हे प्रकट केलं नाही. निजगुये काय फळाच्या अपेक्षेनं न करता जर स्वकर्म आपण केलं तर नैष्कर्म्य सिद्धी आतुडे. नैष्कर्म्य सिद्धी म्हटलंय त्याला. ही सिद्धी प्राप्त होते कोणती नैष्कर्म्य. हे मूळ आहे फळाचं कर्माचं मूळ फळ आहे. फळ दोन प्रकारचे असतात मुख्य फळ आणि गौण फळ. गौण फळ काही उपयोगाचं नसतं. मुख्य फळ आहे का नाही. मुख्य फळ कशाला म्हणावं गौण फळ कशाला म्हणावं ज्याच्यापासून जे मिळतं ते दुसऱ्यापासून मिळत नाही एकापासूनच मिळतं ते त्या वस्तूचं मुख्य फळ म्हणावं. आणि याही पासून मिळतं ते दुसऱ्यापासूनही मिळतं त्या फळाला काय म्हणावं गौण फळ म्हणावं. दृष्टांत द्यायचा झाला तर आंब्याच्या झाडाची सावली मिळणं हे त्याचं गौण फळ आहे. कारण आंब्याच्या झाडापासून मिळतं ते लिंबाच्या मिळते बाबळाच्या मिळते कोणाही मिळते. पण आंब्याच्या झाडाला आंबे येणं हे त्याचं कोणतं फळ आहे मुख्य फळ आहे. आणि मुख्य फळासाठी ती वस्तू असते गौण फळासाठी नसते. मुख्य फळ असतं त्याचं मुख्य फळ महत्वाचं असतं. अशा प्रकारे आहे. उभयलोकी कीर्ती 16 मान त्याग आणि शांती. उभयलोकी कीर्ती 16 मान. योग्याची श्रीमंती सांगितली इह लोकातली आणि परलोकातली. परलोकातली संपत्ती काय त्याग आणि शांती. आणि इह लोकातली काय आहे उभय. उभय म्हणजे दोन्ही लोकातली संपत्ती. उभय म्हणजे दोन. इह परलोकातली त्याग आणि शांती ही श्रेष्ठ संपत्ती. आणि या लोकात त्यांना काय मिळतं सोहळे पूजा मान. तर महाराज उभयलोकी कीर्ती सोहळा मान हे गौण फळे आणि त्याग आणि शांती हे काय त्यांचं मुख्य फळे. तर मग जे महाराज योगी व्हायचं असतं ते गौण फळासाठी नाही हे गौण फळ मिळत असतं त्याची त्यांना अपेक्षा नसते तरी मिळत असतं हे मिळत असतं. पण ती खरी काय असते त्याग आणि शांती हे मुख्य फळ आहे योग्याचं म्हणजे भक्ताचं. योगी म्हणजे साधक ते साधकाचं मुख्य फळ आहे त्याग आणि शांती. उभयलोकी कीर्ती 16 मान. 16 मान हे त्याचं कोणतं फळ आहे गौण फळ आहे. संदीपान महाराजांनी शेगावच्या मठात अभंग घेतला होता. शुद्ध अर्थ घ्या. गौण फळ गौण फळ म्हणजे महाराज एखाद्या वेळेला आपली सवळे मान होतात. गौण फळ म्हणजे एकापासून मिळतं ते दुसऱ्यापासून. साधक एखादा परमार्थिक आहे एखादा संन्यासी त्याचे सवळे होतात. मग एखाद्या हिरोचे होत नाहीत का ते गौण फळ आहे. कोणी करते कोण सवळे कोणाचे करतात. मानही मिळतो. काय आपल्याला मान आहे किती मान आहे कीर्तनकार केवढा झाला टपुऱ्या तुम्हाला तितकं ते माहित नाही म्हणजे असेल कदाचित माहित. पण महाराज केवढा टपुऱ्या कीर्तनकार आहे तर त्याला जास्त मान आहे कसा सदस्यवर माहिती आहे का त्या पाटीलला जास्त मान आहे. कोणती पाटील काय झालं सांगायला तुम्हाला असं वाटेल का मग खरंच नाव आठवण खरंच नाव आठवण शपथ आठवण मजाक नाही मी सांगायला काय म्हणजे नाव सांगा मग खरंच आठवत होती पाटील ती बाई ती अर्चना ती काय मग टपुऱ्या महाराजाला जास्त मान आहे का तीन जास्त मान हे ना महाराज. अरे केवळ इंदोरीकरांच्या कीर्तनाला लाख लोक असतील 5 लाख असतील 50 लाख लोक त्या कार्यक्रमात राहतात. हे का नाही. एका कार्यक्रमाची आज आता 1 तासाच्या कार्यक्रमाची 25 लाख रुपये त्या बाईची काय फीश आहे. गंचर गाणे नाचायची फीश 25 लाख रुपये. कोण्या कीर्तनकाराला 25 लाख देते केवढा टपुऱ्या 8 बॉडीगार्ड
आता म्हातारा झाला त्याच्यात सांगा जितका सोहळा आहे ना तिथं आहे दिसते ना आपल्याला कुठे काय नाही मी म्हणाली होती नाही आणि परत आले आपल्याला काय करायचं माझे गहू फळे हे मिळलं न मिळालं गहून असलं काय आणि अहो एखाद्या आंब्याचे सगळेच पानं झडून गेले सावली राहील का नाही पण मला त्याला देखाला आंबा आहे झाड तोडील का कोणी हो एवढा मोठा आंबा कोण तोडेल 5 वर्ष झाली त्याला आंब्याची कशाला ठेवायचं रान पडायला मुख्य फळ नसलं की ते निष्कामित झालं आणि मुख्य फळ असलं की ते अशा प्रकारचं मुख्य फळ त्याचं आहे हा मुख्य फळ आणि गौण फळ आम्ही शिकालो ना महाराज कोका फळाची झाडे स्वधर्म कर्मी प्रवृत्ती घडे ते निष्कर्मी सिद्धी याच्यावर आपण निघालो मुख्य कर्माचं फळ काय निष्कर्मी सिद्धी प्राप्त होणं हे वेदाच्या पुढे निघूया कर्म ब्रह्मत्वे सदा सफल फळवांचित ते निष्फळ ते जाणून कर्म कुशलम फळाशा समोलशेती कर्म ब्रह्मत्वे सदा सफल कर्म निष्फळ कधीच नाही कर्म महाराज भगवत प्राप्ती करून द्यायला काय आहे सफल आहे त्याला निष्फळ आपण केलंय यानाच महाराजाचा दृष्टांत आहे मला इतका गोड विषय की सगळ्या प्रश्नाचे जीवनातल्या उत्तर जाण्याचे काही काही माणसं म्हणजे जन्म 15 वर्ष झाले वाऱ्या करून हे करून कधीही काही फरक नाही की वारी निष्फळ नाही आपण त्या वारीला त्या नामस्मरणाला काय बनवलंय निष्फळ बनवलंय काय कशा निष्फळ होतं ते फळ वांछित ते निष्फळ विषयाधिक फळाची अपेक्षा केली की ते कर्म काय होऊन जातं निष्फळ आता पुन्हा कोणता दृष्टांत पाहिजे पुन्हा कोणाचा पुरावा पाहिजे आता या विषयावर नाथ महाराजांचा पुरावा असल्यावर कोणाची भंडासाचे कुळी महाविष्णूचा अवतार महाविष्णू सांगायलेत ना ते आता मग ज्याला प्राप्त करून घ्यायचं तो सांगायला असं करा अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन निष्कर्म साधन तया कैचे कस काय निष्कर्म साधन फळी ठेवी मन फळवांची त्याचे निष्फळ फळाची अपेक्षा केली रे केली की त्याचं काय झालं निष्फळ कारण तात्कालिक फळाची अपेक्षा केली त्या कर्मात ते फळ मिळवून दिलं संपलं आपण भजन म्हणलो आम्ही आम्हाला 2000 पाहिजे ठीक आहे 2000 ची अपेक्षा करून रात्रभर भजन म्हणलं 2000 मिळाले संपलं ना फळ त्याचं आता काय राहिलं पुन्हा आता काय पुन्हा राहिलं जाणवणी कर्मकुशल फळाशा समोर छेदी पण कुशल महाराज दिवसभर रोजानं काम केलं संध्याकाळी पैसे नेले निंदलं दिवसभर पैसे नेले 4 महिने काम केलं आणि दररोजच्या दररोज त्याच्या माऊलीने काय नेले पैसे नेले आणि मग दिवाळी पुढे आली आणि मोठा शेतकरी होता दादा मला काय करा तुम्ही दिवाळीला 5-10 हजार रुपये द्या मला कशाला द्यायचे तुला मला हे कधी देशील देत नाही 4 महिने काम केलं द्या मला देईल का ए भाई ज्या दिवशी काम केलं त्या दिवशी पैसे नेले कीर्तन केलं पगार घेतला कीर्तन केलं पगार घेतला ना आम्ही ज्याचे दास त्याचा कशाचा दास आपण नाही मला तो करू शकत नाही त्या टायमाला त्या कर्माचं फळ आपल्याला काय झालेलं मिळालेलं आहे तुकोबराय म्हणतात अरे आमच्या वाड वडिलांना तुझ्या डोक्यावर काय ठेवलेलं आहे करून कर्ज आहे माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण उपवास पारणे राखीला आणि गेला भोगवटा लागेल म्हणून आता देवा काय तुका मोकलीचा कोणा वैश्य परंपरा उपवास पारण केला भोगवटा आम्हा लागी वंश परंपरा दास मी अंकिता विदास तुझा अंकित दास वंश परंपरेनं म्हणून तुका मोकलीचा लाजपणा म्हणून लाज काढली देवाची कर्ज आहे आमचं म्हणून लाज काढली तुकोबराय म्हणतात ऐशास्त्रता वैदिक कर्म त्याने जाणून कर्म कुशलम फळाशा समूळ म्हणून बुद्धिमान लोक महाराज कर्माचं वर्म जाणतात आणि फळाशा समूळची दिली मुळातून फळाची अपेक्षा काय करतात काढून टाकतात ऐशास्त्रता वैदिक कर्म त्याने कर्मे पाहिजे निष्कर्म या होणे अति सुगमन सांगे मूर्मती आहे असं वेदानं सांगितलेलं कर्म अशा पद्धतीनं जर आचरण केलं तर महाराज काय होतं निष्कर्मता प्राप्त होते पण याच्यापेक्षा सोप्या कर्म करून निष्कर्मता कशी प्राप्त होईल सोपं सांगतो आता सोप्या भाषेत सांगते काही युक्ती कर्म करण्याची पद्धत सोपी सांगते सावेचे जवळ
हरीची चरण सर्व नारायण देतो तुझ. अशा प्रेमानंद बाबांनी सांगितलं. त्यांना विचारलं काहीच अपेक्षा नसून जर कर्म करायचं तर आपल्या आहार निद्रा आपला आहार निद्रा हे याचं कसं घर कुटुंबाचं कसं ते सांगितले. तुम्ही इच्छा करू नका, देवाची भक्ती करा. महाराज हे तुम्हाला देव बोनस म्हणून देतो. मग तुमचं ते पुण्य इकडे घालीत नाही, मग ते त्याला करावं लागतं. अशा प्रकारे महाराज कोणतंच कर्म करायचं नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही एकही अपेक्षा ठेवली नाही आणि कर्म काय करतो आम्ही निष्काम भक्ती केली. महाराज वा संसार द्यावा पाहिजे. आमचा संसार तू ह्या पायावर हे आशाचे का नाही. कारण याचा अर्थ असा होतो की आमचा संसार कोण चालू, तू चालू. तू काय म्हणे घ्यावा अवघा निरविला द्यावा आणि कुटुंबाची सेवा. आणि कुटुंबाची सेवा ही आशा नाही का. आणि कशाचं निष्काम कर्म आहे म्हणजे इकडून नाही पण तिकडून का तुम्ही आशा ठेवली ना. तर त्याचं उत्तर तुकोबारायांनी गाठ्यात दिलेले. तुकोबाराय म्हणतात काय म्हणता तुम्ही तुम्ही संसार देवाच्या पायावर घालायले. तो म्हणजे संसार कोणाचा, संसार कोणाचा, कोणाचा संसार आहे आपला. बरोबर ना. वा वा अरे संसार असो ज्याचे त्याचे. तुकोबाराय म्हणजे आमचा संसार आम्ही नाही घातला, ज्याचे दिले त्याचे. ते तूच आहे, आमचं काय नाही, शरीर सुद्धा नाही. मग तू जसं ठेवशील तसं तू पाहून घे. आणि आपलं तसंच झालंय. ज्ञानोबाराय मग त्याचा दृष्टांत देतात. आशेलो तो धनी राखोवाडा. आशेलो तो धनी राखोवाडा. या वाड्याचा धनी जो असेल वाडा म्हणजे ती या वाड्याचा जो मालक असेल तो राखो. आम्ही काय चालवायचं पोचायचं असं. तुकोबाराय याच्यावर ज्ञानोबाराय याच्यावर दृष्टांत दिलाय. देखे पुढीलाचे वजे आपले माथा घेजे सारे तरी सांगे कान दटीजे. जरा कान एका फाट्यावर एक म्हातारी वज घेऊन चालली होती. एक माणूस आला आजी लय वज व्हायला कधी माहित नसतं. ते होतं 55 किलो तर कुठलं ती आली होती आलं तिथे माऊलीच्या तिथून. अरे करीन तुझं पायी येऊ लागली गेलाची मी घेतो. आता ती कडे करणं चालणार घेतलो वज त्याला म्हातारी काय आणले आणि नको 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 म्हातारी पुलावर येत नाही तर ती चिताच्या पुढे आलं जेवण्याच्या. आणि मागं पाहिलं वज झालं दम आलाय छाती दाटून आली आणि म्हातारी कुठे तर माग काय लागला शिव्यारी आलं वज झालं. आणि दुसऱ्याचं घेतलं का तू एका ते घेतलं आता गप गप तिकडे तसे भोगत राहायचं. पुढीलाचे वजे आपले माथा कान दटीजे. दटीजे म्हणजे त्रास न होणार का होणार नाही तुला होणारच आहे. सोजाचे त्याचे माथा असं आपण करावी ते कथा अशा प्रकारचं आहे. कर्माचं सोपं वर्म काय आहे त्याचा विचार महाराजांच्या उद्या करूया. कुंडली करू द्या.